बहिर्जी नाईक नावत्याच. हाही महाराजांनी असाच शोधून काढला. नकला करायचा, वेषांतर तर असं की कोणी ओळखू यायचं. महाराजांनी त्याला गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. त्या बहिर्जीबद्दल फारशी माहिती उपलब्धच नाही. नव्हे ती नसायचीच का? कारण कोण गुप्तहेर आहे हे महाराजांच्या काळात महाराज सोडून कधी कुणाला कळालंच नाही. एवढंच नव्हे, जर दरबारात बहिर्जी नाईक उपस्थित असेल तर त्याला फक्त महाराज ओळखायचे, बाकी दुसरा कुणीच नाही.